नमस्कार, मी माधव गीर. साहित्य चपराक मासिकाचा दिवाळी अंक गेल्या 2 दशकात मराठी वाचकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलाय. चपराकचा अंक आला की दिवाळीची चाहूल लागते आणि त्याच्या वाचनाने खऱ्या अर्थी अक्षर दिवाळी साजरी होते. हा अनुभव लाखो वाचकांनी घेतला आहे. देश विदेशातील मराठी वाचक श्रोत्यांसाठी यंदाचा साहित्य चपराक दिवाळी अंक वाचण्याबरोबरच ऐकण्यासाठीही उपलब्ध करून देत आहोत. सुप्रसिद्ध लेखिका चंद्रलेखा बेलसरे यांची ही कथा जरूर ऐका. आणि हो, अशाच उत्तमोत्तम साहित्याचा आनंद घेण्यासाठी चपराकचे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचं शीर्षक आहे नारंगी मोसंबी. वयाची 40 ओलांडल्यावर बाबासाहेब देसाई आपल्या वतनावर तळेगावला परतत होते. महाजी शिंदेंच्या वेळी त्यांचे पंजोबा रोडोजीराव देसाई ग्वाल्हेरला जाऊन तेथे स्थायिक झाले होते. महाराजांबरोबर मुलुकगिरी करण्यात त्यांची संपूर्ण हयात गेली होती. त्यावेळचे ते पहिल्या मानाचे सरदार होते. महाराजांचे विश्वासू होते. त्यांनी अनेक लढाया लढल्या होत्या आणि सरदेसाई हा किताब मिळवला होता. पुढे त्यांचे चिरंजीव, नातू, पंतू सर्वजणच दरबारात नोकरीस होते. ग्वाल्हेरला त्यांचा भव्य वाडा होता. त्यांच्या सोयरिकी देखील तिकडील खानदानी घराण्याशी झाल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर राज्य खालसा झाल्यावर देखील अशी अनेक सरदार घराणी तेथे स्थायिक झाली होती. बदलत्या परिस्थितीनुसार सर्वांनीच आपल्या उदरनिर्वाहासाठी काही ना काही उद्योग सुरू केले होते. पुढील पिढी शिक्षण घेऊन आपापल्या व्यवसायात स्थिरावली होती. आता पूर्वीसारखा मान मरातब जरी शिल्लक राहिला नसला तरी बऱ्याच इस्टेटी असल्याने पूर्वीचा थाटमाट अजूनही तसाच होता. आर्थिक चिंता नव्हती आणि काळाप्रमाणे पावले उचलल्याने संपत्तीत वाढच होत होती. पूर्वीच्या काळी राजे महाराजांच्या सोबतीने ते आपल्या वतनापासून जरी दूर गेलेले असले तरी त्यांची शेती, वाडे अजूनही महाराष्ट्रात शाबूत होते. त्यांनी आपली शेती सरकत्याला करायला दिली होती. त्यांचे काही पूर्वज त्यांच्या वाड्यात राहत होते. अधूनमधून गावाकडे येऊन ही मंडळी आपल्या घर शेतीची व्यवस्था लावीत असत. घरपट्टी शेतसारा भरीत असत. अद्यापही त्यांचा गावात वचक होता म्हणून बेईमानी करून त्यांच्या घर जमिनीवर कब्जा करण्याची कोणाचीही हिंमत होत नसे. त्यांची नाळ अद्यापही त्यांच्या मातीशी जुळलेली होती. कालांतराने ज्यांची पुढील पिढी वतनावर येण्यास तयार नव्हती त्याने आपल्या शेतजमिनी विकायला काढल्या होत्या. मात्र काही जण आपल्या पूर्वजांचे हे वैभव तसेच जतन करू पाहत होते. त्यातीलच एक होते बाबासाहेब देसाई. त्यांची तळेगावला बरीच जमीन होती. भव्य चौसुपी वाडा होता. त्यांचे वतन त्यांना खुणावत होते. अखेरीस वयाची 40 वर्षे उलटल्यावर बाबासाहेबांनी ग्वाल्हेरची संपूर्ण इस्टेट मोठ्या भावाला सोपवून तळेगावला परतण्याचा निर्धार केला. गावाकडे येऊन त्यांनी प्रथम वाड्याची डागडुजी केली. काही सोयी उपलब्ध करून घेतल्या. त्यानंतर त्यांनी आपले लक्ष शेतीकडे वळविले. जीर्ण झालेल्या विहिरीचे रुंदीकरण करून त्या दगडी तोडीने व्यवस्थित बांधून घेतल्या. धरणाचे पाणी आल्याने विहिरी बारमाही पाण्याने भरलेल्या असायच्या. त्यामुळे शेतीही चांगली पिकू लागली होती. शेतीच्या कामासाठी मजुरांची कमी नव्हती. दररोज सकाळी नाश्ता करून बाबासाहेब आपल्या शेतावर फेरफटका मारून येत. कुठे पिके जळताना दिसली तर त्यांना लागलीच पाणी देण्याची व्यवस्था करू लागले. खते, कीटकनाशकाची फवारणी करून घेऊ लागले. त्यांच्या शेतात तण अजिबात उगू देत नसत, इतके ते दक्ष राहत असत. कृषी विद्यापीठामधून त्यांनी कृषीविषयक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असल्याने त्या ज्ञानाचा त्यांना चांगलाच उपयोग होत होता. थोडक्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ते तेथील प्रगतिशील शेतकरी बनले होते. त्यांचा कित्ता आता दुसरे शेतकरी देखील गिरवू लागले होते. त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी बरेच शेतकरी त्यांच्या वाड्यावर उपस्थिती लावू लागले. सकाळी 9 ते 10च्या वेळात वाड्यावर दरबार भरू लागला. बाबासाहेब कोणतीही अपेक्षा न ठेवता कोणते पीक घ्यावे, त्यांची निगा कशी राखावी याबद्दल गावकऱ्यांना विनामूल्य सल्ला देऊ लागले. वेळ प्रसंगी त्यांना आर्थिक पाठबळ देखील देऊ लागले. ते गावचे सन्माननीय व्यक्ती तर होतेच, पण आता त्यांच्या चांगुलपणावर गावकऱ्यांचा विश्वासही बसू लागला होता. एक आदर्शवत असे त्यांचे व्यक्तिमत्व निर्माण झाले होते. त्यातूनच पुढे पाण्याची विपुलता असल्याने येथे ऊस उत्पादन घेऊन सहकारी तत्वावर साखर कारखाना उभारण्याची कल्पना समोर आली. गावकऱ्यांनी कल्पना उचलून धरली आणि माळरानावर नंदनवन फुलवण्याचे कार्य सुरू झाले. बाबासाहेबांसारखे उमदे, शिक्षित, काळाच्या पुढचे पाहणारे नेतृत्व मिळाल्याने सर्वजणच उत्साहाने कामाला लागले. आजूबाजूच्या गावांच्या शेतकऱ्याशी संपर्क साधून त्यांना ही संकल्पना सांगण्यात आली. त्यांनाही हा विचार पटला आणि पाहता पाहता कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
सरकार दरबारी परवानगी काढणे, इतरही बऱ्याच शासकीय बाबींची पूर्तता करणे हे सर्व सोपस्कार बाबासाहेबांनी पूर्ण केले आणि लोकांच्या सहभागातून लोकांच्या मालकीचा साखर कारखाना उभा राहिला आणि त्या भागाचा कायापालट झाला. अपेक्षाही न करता त्या भागाचे नेतृत्व बाबासाहेबांकडे चालून आले. सर्वत्र ऊसाची शेती पिकू लागली. त्याचबरोबर द्राक्षे, संत्रा, मोसंबी, पन्हेरी इत्यादी फळफळावळचे उत्पादन देखील तेथील शेतकरी घेऊ लागले. बाबासाहेबांच्या देखील संत्रा मोसंबीच्या 40 बागा बहरल्या. माळावरील संत्रा बाग, पैशातील मोसंबी बाग, कौलीतील पन्हेरी, गावकुसाजवळील बाग अशी बागांची त्या त्या विभागाच्या पूर्वीच्या नामकरणानुसार नावे पडली. आता बाबासाहेबांचा व्याप वाढला होता. 500 एकर शेती आणि कारखान्याचा व्याप यात ते अधिकच वेगळे झाले. त्यांनी बागांना व्यवस्थित कुंपण लावून घेतले. 1000 झाडे असलेल्या एकेका बागेसाठी रखवालदार नेमले आणि ते निश्चिंत झाले. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य वाखाणण्याजोगे होते. असं म्हटलं जातं की व्यवसायात सर्वात श्रेष्ठ शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असते. कारण शेतीत शेतकरी हा राजा असतो. पशु, पक्षी, किडे, मुंगी, चोर यांच्या तावडीतून सुटलेले उत्पादन शेवटी शेतकऱ्यांच्या घरात येत असते. म्हणजे तो केवळ मनुष्य प्राण्याचाच पोशिंदा नसतो, तर निसर्गातील सर्वच जीवांचा पालनहार असतो. बाबासाहेब देखील या सर्वांचा अनुभव घेत होते. मुक्त हस्ताने आणि मनाने ते आपले उत्पादन आधी भुकेल्यांना अर्पित होते आणि वाटून जे शिल्लक राहील हे समाधानाने घरात घेत होते. दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व या गुणामुळे श्रेष्ठत्वाला पोहोचले होते. गावातील 12 बलुतेदारांच्या झोळ्या त्यांच्या दातृत्वाने भरून जात होत्या. दानशूर कर्ण परत एकदा अवतीर्ण झाला होता. गावकुसाजवळील बाग यावर्षी खूपच बहरली होती. तिच्या राखणीसाठी बाबासाहेबांनी एका मिलिटरीतून निवृत्त झालेल्या यादव नावाच्या रखवालदाराची नियुक्ती केली होती. यादव फौजी असल्याने त्याची शरीर प्रकृती मजबूत होती. हाडापेराने तो बळकट होता. भरपूर उंची, गालावरच्या झुपकेदार मिशा, आवाजात जरब आणि प्रामाणिकपणा यामुळे त्याचा भलताच दरारा निर्माण झाला होता. त्याची सर्वांनाच भीती वाटायची. डोळ्यात तेल घालून तो बागेची राखण करायचा. रात्री अपरात्री उठून बागेत फेरफटका मारायचा. निशाचर पक्षी बागेच्या फळांनी लगडलेल्या झाडावर बसले तर तो त्याच्याजवळ असलेल्या सिंगल बोअर बंदुकीतून बार देखील काढायचा. बागेमध्ये थोडीशी हालचाल जरी जाणवली तरी सतर्क व्हायचा. आज यादवला थोडीशी कणकण जाणवत होती. त्यामुळे बागेत उभारलेल्या आपल्या झोपडीत तो थोडासा विसावला होता. दिवस असल्याने तशी चोरीमारीची शक्यता कमी होती, म्हणून तो निवांत आराम करीत होता. तेवढ्यात त्याला गावकुसाबाहेर थोडीशी हालचाल जाणवली. अंगात ताप भरलेला असताना सुद्धा हातात बंदूक घेऊन त्या ठिकाणी पोहोचला, पण त्याला तेथे कोणीच आढळले नाही. सगळीकडे सावध नजरेने पाहून आपल्याला भास झाला असेल असे समजून तो परत झोपडीत परतला. काही वेळाने परत त्याला हालचाल आणि कुजबूज ऐकू आली. कोणीतरी संत्र्या मोसंबीची चोरी करण्यासाठी बागेत आल्याचे त्याला जाणवले आणि तडक तो त्या ठिकाणी पोहोचला तर ओचा भरून संत्री मोसंबी घेऊन जाणाऱ्या 2 मुली त्याच्या नजरेस पडल्या. त्याने आपल्या दमदार आवाजात, "काय ग पोरींनो, चोरी करताय वय? थांबा, आता धावतोच तुम्हाला माझा इंगा," असे म्हणून तो त्या पोरीमागे धावत सुटला. पोरी घाबरल्या आणि त्याही तितक्याच वेगाने चिंगाट धावत सुटल्या. त्यांच्या ओझ्यातील संत्रा मोसंबी त्यांनी तेथेच फेकून दिल्या आणि कुंपणावरून उड्या मारीत त्या पसार झाल्या. धापा टाकत यादव रखवालदार कुंपणापाशी आला, पण त्याला त्या दिसल्या नाहीत. थोड्या वेळापूर्वी त्या जशा लपून बसल्या होत्या तशाच आताही येथेच कुठेतरी लपून बसल्या असतील असे वाटून त्यांना घाबरविण्यासाठी यादवने हवेत फायरिंग केले. तो आवाज ऐकून चंगीमंगी खूपच घाबरल्या. रस्त्यात धडपडल्या, त्यांचे गुडघे फुटले, त्यातून रक्त वाहू लागले, पण त्याची पर्वा न करता ठेचकाळत त्या धावत होत्या. गोळीबाराचा आवाज ऐकून त्या खूपच घाबरल्या होत्या. खरं तर यादवजवळ असलेली बंदूक खरी बंदूक नव्हती. ती तर पक्ष्यांना, प्राण्यांना व वेळप्रसंगी माणसांना देखील घाबरविण्यासाठी असलेली एअरगन होती. त्याचा बंदुकीप्रमाणे आवाज यायचा, पण कोणाला इजा मात्र होत नव्हती. पण यादव फौजी असल्याने त्याच्याजवळची बंदूक ही खरीच बंदूक आहे असे सर्वजण समजत होते. यादव देखील हे गुपित गुपितच ठेवत होता. चंगीमंगी तळेगावच्या दलित वस्तीमधील 10-12 वर्षाच्या मुली होत्या. त्यांची गरोदर बहीण माहेरपणाला आली होती. तिला मोसंबी नारिंगीचे डोहाळे लागले होते आणि बहिणीचे डोहाळे पुरविण्यासाठीच चंगीमंगीने इतक्या कडक बंदोबस्त असणाऱ्या बाबासाहेबांच्या बागेत प्रवेश करण्याचे दिवसा ढवळ्या धाडस केले होते. चोरीमागील हेतू शुद्ध होता.
बहिणीची इच्छा त्यांना पूर्ण करायची होती, पण यादवकडून संत्रा मोसंबी मागण्याचे त्यांना धाडस होत नव्हते, म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला होता. शेवटी बहिणीची इच्छा त्यांना पुरवता आली नव्हती याचे त्यांनाही खूप वाईट वाटत होते, पण जीवावर बेतलेले थोडक्यात निभावले होते याचेच समाधान होते. नीरू चेंगीमंगीची बहीण, गरिबा घरची पोर होती. कसे तरी दोन्ही वेळचा भाकर तुकडा त्यांचा बाप त्यांना भरवीत होता. तिचे डोहाळे पुरविण्याची ऐपत त्याच्यात नव्हती. त्यात चंगीमंगीने हा चोरून फळे आणण्याचा प्रताप करून ठेवला होता. तोंड उघडण्याची सोय नव्हती, म्हणून आपले डोहाळे तसेच न पुरविता नीरू गप्प बसली होती. पण संत्रा मोसंबी खाण्याची तिची इच्छा मात्र तीव्र होत होती. गरिबांना आपल्या इच्छा अशाच दडपून टाकत जगत राहावे लागते याचे हे वास्तव होते. कालांतराने दिवस भरल्यावर नीरू बाळंत झाली, पण दुर्दैव 5वीलाच पुजलेले होते. जन्मानंतर थोड्याच वेळात त्या नवजात अर्भकाचे निधन झाले. नीरूच्या दुःखाला पारावार नव्हता. त्यातच ती तापाने फणफणली. ऐपत नसताना देखील उधार उसनवारी करून बापाने तिचा इलाज केला, पण ती वाचली नाही. बाळापाठोपाठ तीही इहलोक सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेली. इकडे तळेगावचा परिसर विकसित झाला होता. बाबासाहेबांनी वयाच्या 40 नंतर आपल्या वतनावर परतून त्या भागाचा विकास घडवून आणला होता. आता बाबासाहेब साठीला आले होते. त्यांची मुले रणजित आणि अजित यांची लग्ने होऊन त्यांचेही संसार बहरले होते. रणजित अजितने देखील कारखान्याच्या कामात लक्ष पुरवून कारखाना अधिक क्षमतेने चालवायला सुरुवात केली होती. शेतीकडे देखील त्यांचे पूर्ण लक्ष होते. पणेरीचा व्यवसाय जोमात चालू होता. संत्रा मोसंबीच्या बागा अद्यापही भरत होत्या. पुण्या मुंबईच्या बाजारात त्यांना चांगलाच भाव मिळत होता. त्यांच्या फळांची प्रत उत्तम असल्याने आणि बाजारपेठेत त्याचीच फळे ट्रकचे ट्रक भरून येण्याने या फळाचा तुटवडा पडत नव्हता आणि त्यांच्याच बोलीने दररोजचा बाजारभाव फुटत होता. एवढी योग्यता बाबासाहेबांनी आपल्या कार्याने मिळवून दाखवली होती. रणजित अजितला पहिल्या मुलीत झाल्या. त्यांच्यात केवळ 5 महिन्याचे अंतर होते. त्या बरोबरीने वाढत होत्या. त्यांचा एकमेकावर खूप जीव होता. दोघी सतत बरोबर असायच्या, शाळेत बरोबर जायच्या, खेळायच्याही एकत्रित. त्यामुळे मोक्षदा आणि हर्षदा या दोघी चुलत बहिणींना सर्वजण जुळ्या बहिणीच म्हणायचे. आता त्या 12 वर्षाच्या झाल्या होत्या. लहानपणापासूनच त्यांच्या घरात फळावळाची रेलचेल असायची. संत्रा, मोसंबी, द्राक्षे, केळी, चिकू, पपई, पेरू, सीताफळ तसेच काही रानमेवा, चिंच, आवळे, बोरे याला कमतरता नव्हती. त्यांनाही फळे खूप आवडायची. दिवसभर न जेवताही त्या फलाहारावर राहू शकत होत्या. त्यात त्या दोघींना मोसंबी नारंगी खूपच आवडायची. बाबासाहेब तर आपल्या लाडक्या नातींसाठी बाग संपली तरी मोसंबीच्या काही झाडावर मोसंब्या तशाच ठेवायचे. त्या उतरवून विक्रीसाठी पाठवत नव्हते, कारण मोसंब्या संत्र्यासारख्या लागलीच खराब होणारं फळ नाही, म्हणून बाग संपल्यावर देखील दुसरा बाग येईपर्यंत मोक्षदा, हर्षदा यांना बागेतल्या मोसंब्या खायला मिळायच्या. अगदीच संपल्या तर बाबासाहेबांचे ट्रक दररोज मुंबई मार्केटमध्ये जायचे. तेथून त्या मागवण्यात यायच्या. अशा प्रकारे त्या दोघींच्या दररोजच्या रतिबात खंड पडत नसे. अखेरीस होतेच त्या श्रीमंत आजोबांच्या नाती. त्यांची इच्छा सर्वोपरी. बाबासाहेबांचा नातीवर भारी जीव होता. त्यांना काय हवं नको ते जातीने पाहत होते. त्यांच्यासाठी घरात सुकामेवा, गोळ्या, चॉकलेट विपुल प्रमाणात ते आणून टाकायचे. त्यांच्या आवडीचे फ्रॉक खास मुंबईहून येताना घेऊन यायचे. यावर्षी गावकुसाजवळील संत्रा मोसंबीच्या बागा खूप भरल्या होत्या. अक्षरशः फळांच्या भाराने फांद्या वाकल्या होत्या. त्या जमिनीला टेकू नये म्हणून झाडांना अनेक ठिकाणी काठ्यांचे टेकू दिले होते. आज सकाळीच मोक्षदा आणि हर्षदा यांना बागेत जाण्याची हुक्की आली होती. आज नाश्ता न करताच 8 वाजता त्या बागेत गेल्या होत्या. प्रथम तर त्यांनी संत्रा मोसंबीवर यथेच्छ ताव मारला. मग त्या पेरूच्या झाडावर चढल्या. तेथे पकडापकडीचा खेळ खेळला. पाटाने पाणी वाहत होते. त्यात खेळून ओल्या चिंब झाल्या. आता दुपारचे 12 वाजत आले होते. इतका वेळ आपण घरातून गायब आहोत, घरच्यांना बागेत जातोय म्हणून सांगितले देखील नाही. घरचे, विशेषतः आजोबा काळजी करीत असतील म्हणून बागेला वळसा घालून येताना फळांचा स्टॉक घेऊनच त्या परतत होत्या. तोच एका पोरसौदा विवाहित मुलीने त्यांना हाक मारली आणि म्हणाली, ताई, मला विद्या की नारंगी मोसंबी. माया पोटातल्या बाळाला लई खावीशी वाटते या नारंगी. एवढे डोहाळे पुरवा की हो ताईसाहेब. आणि त्या आशाळभूतपणे हर्षदा आणि मोक्षदा यांच्या ओच्यात असलेल्या संत्रा मोसंबीकडे पाहू लागली. संत्रा मोसंबी पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटले होते. अक्षरशः लाळ टपकत होती तिच्या तोंडातून. त्या गरीब तरुणीकडे पाहून हर्षदा मोक्षदांचे हृदय द्रवले. आपल्या बागेत एवढ्या मोठ्या प्रमाणात फळे असताना या बिचारीला याचना करावी लागत आहे याचे त्यांना मनस्वी दुःख वाटले. समाजात अशीही भुकेली, अर्धपोटी राहून जगणारी माणसे आहेत
हे पाहून त्यांना वाईट वाटले. त्यांनी घरी नेण्यासाठी काढलेली सर्व फळे त्या तरुणीला देऊन टाकली. तेवढ्यात राखणदार फक्कड यादव तेथे आले. मालकांच्या मुलींना असे त्या तरुणीला फळं देताना पाहून म्हणाले, ताईसाहेब, हे काय करताय? एवढी फळे तिला देऊन टाकलीत, साहेब काय म्हणतील? त्यांना मध्येच थांबवीत हर्षदा म्हणाली, त्यात काय झालं काका? आपली कितीतरी फळं झाडावरून गळून खराब होतात. त्यापेक्षा ते पडण्याआधी एकतर ते उतरवत जा, नाहीतर गरिबांना वाटून तरी टाकत जा. यावर यादव गप्प बसला. ती तरुणी तेथेच जमिनीवर फटकल मारून आदाशासारखी मोसंबी नारंगी खात होती. खाताना तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. यादवशी बोलताना हर्षदा मोक्षदाचे लक्ष त्या तरुणीवरून ढळले आणि ती तरुणी तेथून दिसेनाशी झाली. इतक्या कमी वेळात ही तरुणी सर्व फळे फस्त करून अचानक कशी गायब झाली याचे त्या दोघी पोरींना आश्चर्य वाटू लागले. तेवढ्यात नदीवर धुणे धुवायला काही महिला जात होत्या. त्यांना थांबवून हर्षदाने त्या तरुणीची विचारपूस केली. ती तरुणी कोण असावी? त्या महिला देखील बुचकळ्यात पडल्या. म्हणून हर्षदाने ती गरोदर होती, तिच्या पोटातील बाळासाठी ती फळं मागत होती ही माहिती त्या महिलांना पुरवली. हे ऐकताच त्या महिला तिथून पळतच सुटल्या. ह्या अशा आपल्या प्रश्नाचे उत्तर न देताच का पळत सुटल्या याचेच त्या दोघींना आश्चर्य वाटत राहिले. त्या महिला धुणी धुवून परत येईपर्यंत हर्षदा व मोक्षदा तेथेच बसून राहिल्या. परतताना त्या दोघींना तेथेच बसलेल्या पाहून त्या महिला लगबगीने पुढे जाऊ लागल्या. त्यातील एकीदा पकडून हर्षदाने त्यांना असे वागण्याचे कारण विचारले. ती महिला थरथर कापत होती. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. तिला आश्वस्त करीत हर्षदाने तिला धीर देत दिल्यावर ती बोलती झाली. ताईसाहेब, ती लई मोठी कहाणी आहे. आपल्या गावाच्या दलित वस्तीमध्ये ती राहत होती. लग्न झाल्यावर ती गर्भार राहिली आणि माहेरपणाला आली. तिला मोसंबी नारंगीचे डोहाळे लागले होते. ते पुरविण्यासाठी तिच्या दोघी लहान बहिणी चंगी मंगी तुमच्या बागेत शिरल्या. पण ह्यो रखवालदार धावत आला. तो आलेला पाहताच पोरी घाबरल्या आणि ओच्यातील संत्रा मोसंबी तेथेच टाकून पळत सुटल्या. अखेरीस निरूचे डोहाळे पुरवले गेले नाहीत. तिचे बाळही गेले आणि त्याच्या पाठोपाठ ओली बाळंतीन निरूही हे जग सोडून गेली. तिची पोटुशी असताना नारंगी मोसंबी खाण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली. तेव्हापासून तुमच्या बागेला फळ आली की ते समद्यांना दिसतीया. तशी आज तुम्हाला देखील दिसली. तिनं तुमच्याकडून फळं घेतली असावी. एका दमात त्या महिलेनं निरूची कहाणी सांगून टाकली आणि पुढे म्हणाली, दुपारच्या 12 वाजण्याचा वखत आहे. आता तुम्ही बी इथं थांबू नका, नाहीतर लागीर व्हायचं. असे सांगून तिने घराचा रस्ता धरला. पण हर्षदाचे अजूनही समाधान झाले नव्हते. तिला प्रयत्नपूर्वक थांबवत तिने त्या महिलेला पुढचा प्रश्न विचारला, पण हे सर्व तुम्हाला कसे माहीत? यावर ती महिला म्हणाली, अहो, समद्या गावाशी ठाऊक आहे. ती निरू गेली तेव्हा तिच्या बहिणी चंगी मंगी हेच तर बोंबलून बोंबलून रडत होत्या. माया बहिणीची मोसंबी नारंगी खाण्याची इच्छा तशीच राहिली. रखणदाराने मुडद्याने येवलीशी फळं देखील घेऊ दिली नाहीत. घाल म्हणावं त्याला तुझ्या मड्यावरती मोसंबी नारंगी. आता माझी बहन तर गेली, असा आक्रोश करत त्या रडत होत्या. समद्या गावानं ऐकलं हे. तेव्हा माहिती पडलं आणि ती महिला तरातरा निघून गेली. आता हर्षदा आणि मोक्षदा चिंतित झाल्या होत्या. त्याने एक जळजळीत कटाक्ष यादववर टाकला. तोच एक जोरदार वावटळ तेथे उमटली. जमिनीवरील पालापाचोळ्याने त्या दोघींभोवती फेर धरला. त्या गोंधळल्या. काही क्षण त्यांना काहीच दिसेनासे झाले. डोळ्यावर हात आडवा ठेवून त्या वावटळीचे आवर्तन पूर्ण व्हायची वाट पाहत तेथेच उभ्या राहिल्या. थोड्या वेळाने वावटळ शांत झाली. पण मोक्षदा आणि हर्षदाच्या अंगातून एक विचित्रशी अनुभूती सळसळत गेली. त्यांनी झाडावरच्या संत्र्या मोसंब्या काढल्या आणि तेथेच बसून खाऊ लागल्या. येथपर्यंत ठीक होतं, पण त्यांचे खाणे काही केल्या थांबेनाच. इतका वेळ झाला तरी घरी पोरी आल्या नाहीत. म्हणून स्वतः बाबासाहेब त्यांचा शोध घेत तेथे आले तर पोरी संत्रा मोसंबी खाण्यात मशगूल होत्या. त्यांना पाहून बाबासाहेब म्हणाले, पोरी हो, आता जेवायच्या वेळी या संत्रा मोसंब्या काय खात बसलाय? चला घरी, सर्वजण तुमची जेवणासाठी वाट बघत आहेत. पण पोरीने आजोबांकडे त्यांच्या म्हणण्याकडे लक्षच दिले नाही. त्या भराभर संत्रा मोसंबी खातच राहिल्या. त्यांना कसे बसे बाबासाहेब घरी घेऊन गेले, पण त्यांनी जेवणाला स्पर्श देखील केला नाही. त्या सारख्या संत्रा मोसंबीची मागणी करीत राहिल्या. खाऊ देत, पोरींना फळ आवडतात तर. नाही जेवल्या तरी काही फरक पडणार नाही म्हणून घरच्यांनी त्या दिवशी या घटनेकडे दुर्लक्ष केले. पण परत दुसऱ्या दिवशी या मुली त्या ठिकाणी दुपारच्या 12च्या सुमारास जाऊन पोहोचल्या. त्या ठिकाणी निरू त्यांची वाटच पाहत होती.
आज देखील त्यांनी तिला बऱ्याच संत्रा मोसंब्या दिल्या. परत तशीच वावटळ आली. हर्षदा आणि मोक्षदा घरचे जेवण सोडून आदल्या दिवशीप्रमाणेच संत्रा मोसंब्या खात सुटल्या. असे 4-5 दिवस चालले होते. फळाव्यतिरिक्त पोरींच्या पोटात अन्नाचा कण देखील या दिवसात गेला नव्हता. त्यामुळे बाबासाहेब चिंतित झाले होते. पोरींना बाहेरची बाधा तर झाली नसेल, ही शंका देखील त्यांच्या मनात चमकून गेली. पण इतक्या वर्षापूर्वी येथे काही विकास झालेला नसताना आपल्याला असे काही जाणवले नाही, तर आता तर केवढे बदल झालेत. रस्ते, वीज आली आहे. अशा काळात भूत प्रेत कसे शक्य आहे? त्यांनी बाहेरची बाधा, लागीर, भूत प्रेत हा विचार मनातून झटकून टाकला. पण तरीही प्रश्न उरला होताच, पोरी इतके दिवस संत्रा मोसंबीवर कशा राहतात? त्यांनी या प्रश्नांची उकल करण्यासाठी यादवला घरी बोलावून घेतले आणि त्या दिवशी त्या ठिकाणी नक्की काय घडले याची विचारणा केली. खरं तर त्या दिवशी चंगीमंगीला पेटाळून लावल्यावर पुढे काय काय घटना घडल्या हे यादवला काहीच माहीत नव्हते. नीरूला नारंगी मोसंबीचे डोहाळे लागले आहेत म्हणून चंगीमंगी बागेत आल्या होत्या याचीही त्याला कल्पना नव्हती. चंगीमंगीने तसे त्याला सांगितले असते तर त्याने नक्कीच त्यांना मोसंबी नारंगी दिल्या असत्या. पण यादवला पाहून त्या मुली घाबरून पळतच सुटल्या. शिवाय यादवने आपली ड्युटी बजावली होती. बागेच्या राखणाची जबाबदारी बाबासाहेबांनी यादवला सोपवली होती. त्यामुळे बागेत चोरी होऊ नये याची दक्षता घेणे हे यादवचे कर्तव्यच होते आणि त्या भावनेपोटीच त्याने त्या पोरींना हुसकावून लावले होते. पण कर्तव्यपूर्ती करताना अशी एखादी दुर्दैवी घटना घडू शकते याची त्याने अपेक्षा केली नव्हती. त्या धुणे धुवून आलेल्या महिलेकडूनच आज त्याला नीरूची दुर्दैवी कहाणी माहीत झाली होती आणि दिवंगत झालेली नीरू देखील दिसली होती. हर्षदा मोक्षदाला त्याने तिला एवढी फळं कशाला दिली असे विचारले पण होते. आता बाबासाहेबांना आथपासून इथपर्यंत सर्व वृत्तांत सांगावा लागणार होता. त्याने चंगीमंगीच्या चोरीच्या प्रयत्नापासून ते गेले 4-5 दिवस घडत गेलेल्या घटना क्रमवार सांगितल्या. गावकरी म्हणतात की नीरू बाळंतपणानंतर वारली, पण गेले 5 दिवस ती मला आणि मोक्षदाताई हर्षदाताईला दिसते. त्या तिला मोसंबी नारंगी देतात. त्यानंतर ती दिसेनासे होते. मग जोराची वावटळ येते. ती ताईच्या भोवती घोंगावत राहते. थोड्या वेळाने वावटळीचा जोर ओसरला की दोन्ही ताईसाहेब संत्र्या मोसंब्या खायला सुरुवात करतात. यादवने सफाई देत सर्व काही खरे खरे सांगितले. हे ऐकून बाबासाहेब सरदोत झाले. नक्कीच हे प्रकरण भूतबाधेचे आहे याची त्यांना कल्पना आली. त्यांनी परत यादवला विचारले, ती नीरू तुम्हाला दररोज किती वाजता दिसते? दुपारी 12च्या सुमारास मालक. बरं, जा त्या चंगीमंगीला वाड्यावर घेऊन ये जा. बाबासाहेबांनी आदेश सोडला. थोड्याच वेळात चंगीमंगीचा बाप चंगीमंगीला घेऊन वाड्यावर हजर झाला. त्याने सर्व घटना बाबासाहेबांना सांगितली. ऐकून बाबासाहेब देखील भावूक झाले. अरे रे, एवढ्याशा इच्छेखातर नीरूची ही अवस्था झाली. तिला अद्यापही मुक्ती मिळाली नाही म्हणून ते कमालीचे अस्वस्थ झाले. पण नीरू अजूनही दुपारी 12 वाजता त्या संत्रा मोसंबीच्या बागेजवळ काहींना दिसते याबद्दल नीरूच्या बापाला खात्री नव्हती. गावकऱ्या त्याबाबत कुजबूज होत होती, पण त्याने त्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. आज त्यालाही आश्चर्य वाटत होते की त्याची पोर अजूनही अशी मोक्षाविना वणवण भटकते. तिच्या आठवणीने तो ढसाढसा रडू लागला. त्याचे सांत्वन करून बाबासाहेब यावर तोडगा काय शोधावा यावर विचार करू लागले. कारण आता हे बाधेचे लोण त्यांच्या घरापर्यंत येऊन पोचले होते. उपाय तर करायलाच हवा होता. त्या दिवशी बाबासाहेबांनी हर्षदा मोक्षदाच्या अंगावरून टोपलीवर संत्रा मोसंब्या उतरवून टाकल्या आणि ते टोपले त्यांनी बागेच्या कुंपणाच्या बाहेर नीरू जिथे दिसायची तिथे आणून ठेवले. आज नीरू बेहद खुश होती. तिचे आवडते खाद्य तिला न मागताच मिळाले होते. थोड्याच वेळात टोपलीतील संत्रा मोसंब्या तिने फस्त केल्या. आता टोपलीत फक्त फळांची साले शिल्लक होती. मग बाग संपेपर्यंत रोजच हा परिपाठ सुरू झाला. दररोज 12च्या सुमारास संत्रा मोसंब्याची टोपली त्या विवेकशील ठिकाणी ठेवली जायची. आश्चर्यकारक रीतीने ती टोपली रिकामी व्हायची, फक्त साले उरायची. या तोडग्याने एक मात्र साध्य झाले होते. आता 12च्या सुमारास हर्षदा मोक्षदा बागेकडे धाव घेत नव्हत्या. त्या सामान्य झाल्या होत्या. व्यवस्थित आपली दिनचर्या करीत होत्या. पण तरीही एक प्रश्न अनुत्तरित होता. नीरूची इच्छा त्या दिवशी हर्षदा आणि मोक्षदाने पूर्ण केली होती, तरी तिने या दोघींना आपले माध्यम का बनवले असावे? प्रश्नाचे उत्तर सोपे होते. जर नीरूने त्यांना माध्यम बनवले नसते तर त्या दोघी दररोज एका अनामिक ओढीने त्या ठिकाणी आल्या नसत्या आणि नीरूला संत्र्या मोसंब्या मिळाल्या नसत्या. म्हणून तिने त्या दोघींच्या माध्यमातून अशी कल्पक योजना आखली होती. पण बाबासाहेबांनी आपल्या उदार वृत्तीने योग्य निर्णय घेऊन नीरूची ती इच्छा कायमची पूर्ण करण्याचा विडा उचलला होता. म्हणून आता नीरूला कोणत्याच माध्यमाची गरज उरली नव्हती.
पर्यायाने हर्षदा मोक्षदा आता तिच्या अंमलाखालून बाहेर आल्या होत्या. तर अशी होती त्या अतृप्त जीवाची दुर्दैवी कहाणी. इच्छा होणे ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे, पण ती जाणीवपूर्वक न पुरवणे हा गुन्हा आहे. नीरूच्या बापाची आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून तो तिचे डोहाळे पुरवू शकला नाही, यात त्याचा दोष नव्हता. आपल्या बहिणीच्या इच्छापूर्तींसाठी चंगीमंगीने चोरीचा प्रयत्न करणे हा देखील गुन्हा नव्हता. राखणदार यादवने त्या बहिणींना चोरी करण्यापासून रोखणे हे तर त्याचे कर्तव्यच होते. त्याला जर चोरीमागील कारण ज्ञात असते आणि तरीही त्याने त्या गोष्टीला विरोध केला असता तर त्यात त्याची चूक नक्कीच होती. पण असे घडलेही नव्हते. चूक असलीच तर ती परिस्थितीची होती आणि दुर्दैवी होती नीरू, जिला मृत्यूनंतरही शांती मिळाली नव्हती. पण आता या तोडग्याने सर्वच प्रश्न सुटले होते. आजही बागेची पहिली तोड झाल्यावर सर्वात आधी टोपलीवर संत्रा मोसंब्या नीरूसाठी ठेवण्यात येतात. आता त्या पूर्वीसारख्या क्षणार्धात फस्त होत नाहीत, पण तरीही नीरूचे अस्तित्व आहे असे समजून तिला हा तिचा आवडता मेवा नित्यनेमाने अर्पण करण्यात येतो. आता याला तुम्ही श्रद्धा समजा अथवा अंधश्रद्धा, पण घरात आपण काही पदार्थ केल्यावर जसा देवाला नैवेद्य अर्पण करतो, अर्थात दगडाचा देव तो नैवेद्य खात नाही हे माहीत असताना आम्ही तो त्याच्या मूर्ती तसबिरीसमोर ठेवतो, तसेच जर आपल्या शेतात पिकलेली काही फळे भाज्या काही गरजूंना देऊ केल्या, एवढी उदारता दाखवली, काही शेअर करून खाल्ले तर बिघडते कुठे न जाणो त्यात एखादी नीरू असू शकते आणि तिची जिवंतपणीच इच्छा पूर्ण होऊ शकते.